आणि यानंतर आता घेऊयात इतरही महत्त्वाच्या टॉप 9 राजकीय बातम्यांचा आढावा। नाशिकमध्ये शिंदे गटाच्या बैठकीत राडा, दुसरा पक्षाचा पदाधिकारी असल्याचा आरोप करत हाणामारी। मंत्री उदय सामंत आणि दादा भुसेन समोरच पदाधिकाऱ्यांचा राडा। दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी या बैठकीत शिरल्याचाही आरोप। गोपीनाथ मुंडे यांना केंद्रीय मंत्री म्हणून काही दिवसांचाच काळ मिळाला। सभेत त्यांना देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र असं सांगितलं। विधानसभेनंतर गोपीनाथ मुंडेंनाच मुख्यमंत्री बनवणार होतो। लातूरमधील कार्यक्रमात फडणवीसांकडून गोपीनाथ मुंडेंची आठवण। आम्ही गोपीनाथरावजींना उधारीवर मोदीजींना दिलाय। विधानसभेची निवडणूक झाली की आम्ही गोपीनाथरावजींना परत आणणार आहोत आणि या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवणार आहोत। खरं म्हणजे आमचं ते स्वप्न दुर्दैवाने पूर्ण होऊ शकलं नाही। गोपीनाथ मुंडेंची कार्यपद्धती पाहून राजकारणात आलो। सत्ता अनेक आमिष दाखवते, आपल्याला वश करते, पण सत्तेशी संघर्ष करायला शिक म्हणजे मोठा होशील, हे गोपीनाथ मुंडेंनी शिकवलं। देवेंद्र फडणवीसांचं या कार्यक्रमात वक्तव्य। लातूरमध्ये गोपीनाथ मुंडेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते मुंडेंच्या पुतळ्याचं अनावरण। खासदार संजय राऊतांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र। 21 जुलैपासून माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड कुठे आहेत? राऊतांचा पत्रातनं सवाल। तर ते कुठे आहेत? त्यांची प्रकृती कशी आहे? ते सुरक्षित आहेत का? या प्रश्नांबद्दलचे सत्य जाणून घेणं देशासाठी गरजेचं आहे, असाही या पत्रात उल्लेख। सांगली जिल्ह्यात भाजपात मोठा पक्षप्रवेश होणार। चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण। तर सरपंचांच्या या प्रवेशाला मोठा पक्षप्रवेश म्हणतील राजू शेट्टींचा टोला। मराठी आणि हिंदी वादावरील राज ठाकरेंविरोधातल्या याचिकेवर सुनावणीला सुप्रीम कोर्टाचा नकार। याचिका केवळ प्रसिद्धीसाठी, कोर्टाचं मत। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणीत वाढ। तर 2 कंपन्यांद्वारे 58 कोटी कमावल्याचाही आरोप। ईडीनं रविवारी रॉबर्ट वाड्रा यांच्या विरोधात दाखल केलं आरोपपत्र। 15 ऑगस्टला मंत्री अदिती तटकरे रायगडमध्ये ध्वजारोहण करणार। रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या वादादरम्यान हा निर्णय। तर नाशिकमध्ये ध्वजारोहणासाठी मंत्री गिरीश महाजनांना मान। ही यादी फक्त ध्वजारोहणासाठी, पालकमंत्रीपदासाठी नाही। नाशिकमध्ये दादा भुसे आणि रायगडमध्ये गोगावले हे पालकमंत्री होतील असा अजूनही विश्वास। मंत्री उदय सामंत ठाम। आजही मी रायगडच्या विषयावर ठाम आहे की पालकमंत्री करत असताना आमच्या भरतशेठ गोगावलेंचा विचार झाला पाहिजे आणि नाशिकचा विचार करत असताना दादासाहेब भुसेंचा झाला पाहिजे। परंतु याचे सगळे निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब घेतात।